आता एक मोठा प्रश्न येतो. बिग बँग होण्याच्या आधी काहीच नव्हतं असं म्हणू शकतो का? आणि तेच परमसत्य किंवा आत्मा आहे का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. कारण जेव्हा आपण ऐकतो की बिग बँगपासून विश्वाची सुरुवात झाली, तेव्हा लगेच प्रश्न येतो, मग बिग बँगच्या आधी काय होतं? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. सायन्स असं म्हणत नाही की बिग बँगच्या आधी काहीच नव्हतं. सायन्स इतकंच सांगते, बिग बँगपासून स्पेस आणि टाईमची सुरुवात झाली. म्हणजे आकाश म्हणेच स्पेस, वेळ म्हणेच टाईम आणि पदार्थ म्हणेच मॅटर. हे सगळं बिग बँग नंतर दिसायला लागलं. म्हणून एक सूक्ष्म अडचण येते. जर वेळच बिग बँगपासून सुरू झाली असेल, तर आधी हा शब्द चुकीचा ठरतो. कारण वेळ नसेल तर आधी कसं असेल? म्हणून सायन्स प्रामाणिकपणे म्हणते, आपल्या थिअरी इथे लागू पडत नाही. ते काहीच नव्हतं असं म्हणत नाही. आता पाहू अध्यात्म काय म्हणतं. अध्यात्म वेगळ्या पद्धतीने विचार करतं. ते विचारतं, जे सुरू होतं आणि संपतं, ते अंतिम सत्य कसं असू शकतं? कारण सुरुवात म्हणजे वेळ, वेळ म्हणजे बदल, आणि बदलणारी गोष्ट अंतिम असू शकत नाही. इथे काहीच नव्हतं हा शब्द थोडा गोंधळ निर्माण करतो. काहीच नव्हतं याचे दोन अर्थ होऊ शकतात. पहिला अर्थ पूर्ण शून्यता, काहीच अस्तित्वात नाही. पण हा अर्थ कोणीही सिद्ध करू शकत नाही, ना सायन्स ना अध्यात्म. दुसरा अर्थ असा असू शकतो, वस्तू नाहीत, स्पेस नाही, टाईम नाही. पण त्यामुळे अस्तित्वच नाही असं होत नाही. हा सूक्ष्म फरक आहे. आता मुख्य प्रश्न, बिग बँगच्या आधी जे होतं तेच आत्मा आहे का? इथे उत्तर खूप काळजीपूर्वक द्यावं लागतं. कारण आधी हा शब्दच वेळेचा आहे. आणि आत्मा किंवा परमसत्य वेळेत बसत नाही. म्हणून अचूक विधान असं आहे, आत्मा म्हणजे बिग बँगच्या आधीची घटना नाही. आत्मा म्हणजे ज्यामुळे बिग बँग, वेळ, आकाश हे सगळं दिसू शकतं. तो एखादा कॉस्मिक इव्हेंट नाही. तो सुरुवात असलेली गोष्ट नाही. तो बॅकग्राऊंड आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण पहा. चित्रपट सुरू होतो, कथा सुरू होते, पात्र येतात, वेळ पुढे सरकतो. पण प्रश्न असा आहे, चित्रपट सुरू होण्याआधी स्क्रीन नव्हती का? स्क्रीन आधीही असते. चित्रपटामुळे तयार होत नाही. चित्रपट संपला तरी स्क्रीन राहते. तसंच विश्वाची सुरुवात बिग बँगपासून असू शकते. पण ज्यात हे विश्व दिसतं त्याची सुरुवात नसते. अद्वैत त्यालाच म्हणतं आत्मा, ब्रह्म, परमसत्य. म्हणून अंतिम समज असा, बिग बँगच्या आधी काय होतं हा प्रश्न सायन्सच्या मर्यादेवर थांबतो. आणि अध्यात्म इथे म्हणतं, जे आधी आणि नंतर दोन्हींच्या पलीकडे आहे तेच सत्य आहे. एक वाक्यात सांगायचं तर, परमसत्य म्हणजे काहीच नव्हतं अशी अवस्था नाही. परमसत्य म्हणजे ज्यामुळे काही आहे आणि काही नाही हे दोन्ही कळू शकतं. आता एक प्रश्न उभा राहतो. मग तो भ्रम काय आहे ज्याला मी म्हणतोय? मी आहे हा भ्रम का होतो? हा प्रश्न अष्टावक्र गीतेच्या अगदी मुळाशी जातो. हे समजण्यासाठी आपण हळूहळू पाहूया. सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया. अष्टावक्र असं म्हणत नाहीत की काहीच नाही, पण तू आहेस असं मानतोस. असं नाही. भ्रम असा नाही की अस्तित्वच नाही. अष्टावक्र म्हणतात, अस्तित्व आहे, घडणं आहे, अनुभव आहे, हे सगळं आहे. पण इथे एक सूक्ष्म वळण लागतं. मन म्हणतं, हे सगळं एका स्वतंत्र मीमुळे होतं. आणि इथेच भ्रम सुरू होतो. भ्रम म्हणजे नेमकं काय? अष्टावक्र भ्रमाची एक अतिशय साधी व्याख्या देतात. भ्रम म्हणजे
एखादी वेगळी गोष्ट नाही. भ्रम म्हणजे अतिरिक्त कल्पना. उदाहरण पाहू. समजा अंधारात दोरी पडलेली आहे, पण मन म्हणतं हा साप आहे. साप कुठेच नव्हता. दोरीवर एक अतिरिक्त अर्थ जोडला गेला. तसंच जीवनात घडतं. विचार होतात, भावना येतात, कृती घडतात आणि मन म्हणतं हे माझ्यामुळे. हा माझ्यामुळे हा भ्रम आहे. खरं काय घडतं? थोडं शांतपणे पाहू. विचार उगवतो, संवेदना होते, आठवण येते, प्रतिक्रिया घडते. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मग मन एक गोष्ट करतं. ते या सगळ्याच्या मधोमध एक काल्पनिक केंद्र तयार करतं आणि म्हणतं हा सगळा खेळ माझ्या भोवती चालतो. हा केंद्रबिंदू कुठे दिसत नाही, कुठे सापडत नाही, पण सवयीने खरा मानला जातो. हा भ्रम दैनंदिन जीवनात कसा दिसतो? हे अगदी साध्या वाक्यांमध्ये दिसतं. विचार उगवतो आणि आपण म्हणतो मी विचार करतो. भावना येते आणि आपण म्हणतो मला राग आला. कृती घडते आणि आपण म्हणतो मी केलं. अष्टावक्र इथे म्हणतात घटना खरी आहे, पण कर्त्याची कल्पना खोटी आहे. विचार घडतो, कोणी करत नाही. हा भ्रम अचानक तयार झालेला नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी ही कल्पना अचानक तयार होत नाही. ती तयार होते स्मृतीमधून, भाषेमधून, शरीरभावनेतून आणि समाजातून. लहानपणापासून काय होतं? आपल्याला नाव दिलं जातं. तू केलंस, तुझी चूक, तू चांगलं केलंस. हळूहळू एक प्रक्रिया तयार होते. घडतंय, मी करतोय, मी आहे. हा एक कंडिशनिंग आहे, सत्य नाही. थोडं थांबून पाहिलं तर भ्रम उघडतो. अष्टावक्र सांगत नाहीत, ते दाखवतात. स्वतःला काही साधे प्रश्न विचार. पुढचा विचार येण्याआधी तू काय करतोस? पुढचा विचार कोण ठरवतो? गाढ झोपेत मी आहे कुठे जातो? जर मी खरंच स्वतंत्र असता तर तो विचारांवर नियंत्रण ठेवू शकला असता. तो झोपेतही टिकला असता. पण तसं होत नाही. म्हणून अष्टावक्र म्हणतात मी आहे ही थेट अनुभूती नाही. ती एक गृहीतक आहे. अनुभूती म्हणजे जिथे विचार लागत नाही, जिथे शब्द लागत नाही. पण मी आहे ही कल्पना उभी असते. भाषेवर, स्मृतीवर, सवयीवर. म्हणजेच तो अनुभव नाही, तो निष्कर्ष आहे. मग भ्रम गळला तर काय होतं? इथे लोक घाबरतात. पण अष्टावक्र स्पष्ट सांगतात काही कोसळत नाही, जीवन थांबत नाही, शरीर नाहीसं होत नाही. फक्त एक गोष्ट विरघळते, एक काल्पनिक केंद्र. आधी मी जगतो, आता जगणं चालू आहे. आधी मी विचार करतो, आता विचार होतात. मग उरतं काय? काही नवीन उरत नाही, काही वेगळं उरत नाही. उरतं तेच जे आधीपासून होतं. फक्त त्यावर चिकटलेला मी गळून पडतो. अष्टावक्र काही देत नाही. तो फक्त एक अतिरिक्त गृहीतक काढून टाकतो. शेवटी एक निर्णायक प्रश्न उरतो. हा मी आहे नेमका कुठल्या क्षणी उगवतो? हा प्रश्न उत्तरासाठी नाही, सिद्धांतासाठी नाही. हा प्रश्न म्हणजे निरीक्षणाची सुरुवात. जर तू उत्तर शोधायला गेलास तर मन पुन्हा खेळ सुरू करेल.